परळीत जुन्या वादातून एका कुटुंबावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुलीला दूर केल्याच्या रागातून या गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। पोलिसांच्या तत्पर कारवाईत परसराम जाधव गजाआड झालाय, पण नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र पुन्हा ऐरणीवर आलाय। सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही व आमची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामावर कारवाई केली। सदर प्रकरणाचा तपास करत असताना माननीय पोलीस अधीक्षक कावत साहेब, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे साहेब, तसेच ॲडिशनल एसपी चेतना मॅडम यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं। तसेच एएसपी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही तात्काळ आरोपीचं तांत्रिकदृष्ट्या माहिती काढून आरोपीला रात्री 2 वाजता गंगाखेड तालुक्यातील माखणी गावातून अटक केलेली आहे। सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। कुंभमेळ्यापेक्षा शाळांवर खर्च करायला हवा होता, तर बंद पडलेल्या शाळा वाचल्या असत्या। दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बराळेंचं मोठं विधान समोर आलंय। या हजारो कोटीच्या रकमेत जर साधन तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।